त्याच्या समोर झोपून जा. अर्थसंकल्पाचं सुरुवात करा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020-21 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करत आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मोठ्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या गौरवास्पद अशा आपल्या महाराष्ट्र राज्याचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. आपण ते मोठ्या अभिमानाने साजरे करणार आहोत. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि जनहित या दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्र आले. अतिशय समंजसपणे सुरू असलेल्या या मित्रपक्षांच्या लोकाभिमुख सरकारचा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळत आहे. याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांचे आणि आपले आभार मानतो. आजच या सरकारने 100 दिवसही पूर्ण केले आहेत. हा एक विशेष योगायोग म्हणावा लागेल. अध्यक्ष महोदय, सध्याचा काळ हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा आणि कसोटीचा काळ आहे, हे आपणही जाणता. आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेच्या विकास गती या सर्वच बाबतीत राष्ट्रीय पातळीवरचा आलेख उतरता दिसतो आहे. देश पातळीवरील या बाबींचा परिणाम राज्य पातळीवरही जाणवतो आहे. राज्यात कृषी व उद्योग क्षेत्राची प्रगती व्हावी, राज्यातील सर्व भागांचा विशेषतः समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा, त्यायोग्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, तरुणांना रोजगार आणि सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, हा दृष्टिकोन अर्थसंकल्प तयार करताना ठेवला आहे. सन 2019-20 आर्थिक वर्षात भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पन्न रुपये 204 लाख कोटी इतके अपेक्षित असले तरी एकूण आर्थिक मंदीमुळे केंद्र शासनाच्या साधन संपत्ती संकलनावर विपरीत परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार देशाचा आर्थिक विकास दर गेल्या काही वर्षात प्रथमच 5% खाली आला आहे. मंदीमुळे अनेक उद्योगधंदे आर्थिक अडचणीत आले असून बेरोजगारांची संख्या वाढते आहे. वाहन उद्योग, बांधकाम व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बँकिंग, वस्त्रोद्योग व इतर अनेक क्षेत्रातील मंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो आहे. याशिवाय सध्या जगात वेगाने पसरत असलेला कोरोना व्हायरसमुळे आधीच मंदीमुळे तणावाखाली असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अधिक तणावाखाली आली आहे. या बाबींचा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण आणखी वाढतो आहे. कालच इथे आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 सादर झाला. त्यातले आकडे तुम्ही पाहिले असतीलच. मी आता जे बोलतो आहे त्याचा संदर्भ आपल्याला तिथेही पाहावयास मिळाला आहे. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार सन 2019-20 या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या केंद्रीय करातील उत्पन्नाच्या वाट्याची रक्कम सुधारित अंदाजात रुपये 44,672 कोटीवरून रुपये 36,220 कोटी इतकी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यास प्राप्त होणाऱ्या रकमेत 8,453 कोटी इतकी घट झाली आहे. वस्तू व सेवा कर कायदा 217 नुसार केंद्र शासनाकडे वस्तू व सेवा कराच्या नुकसान भरपाईची दर 2 महिन्यांनी राज्य शासनास प्राप्त होत असते. मात्र केंद्र शासनाकडून राज्य शासनात वस्तू व सेवा कराची नुकसान भरपाई मिळण्यास सध्या विलंब होतो आहे. परिणामी राज्याच्या विकास कामावरील खर्चासाठी वेळेवर निधी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील 5 वर्षात राज्याचे एकूण 2,82,448 कोटींचे कर्ज उभारले असून जानेवारी 2020 अखेर राज्यावरील एकूण शिल्लक कर्ज व दायित्वाची रक्कम
ही रुपये 4,33,901 कोटी 4,33,901 कोटी इतकी झाली आहे. सन 2014 अखेर राज्य शासनाने दिलेली हमीची रक्कम रुपये 7,709 कोटी इतकी होती. त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत राज्य शासनाने दिलेली हमी रक्कम रुपये 46,891 कोटी इतकी झाली आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची किंमत रुपये 2,48,000 कोटी इतकी असून त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दायित्वही राज्य शासनावर आहे. देशातील आर्थिक मंदी, राज्यावरील कर्जाचा बोजा, केंद्र शासनाकडून अपेक्षित निधी न मिळणं, तो वेळेवर न मिळणं, उपलब्ध मर्यादित स्रोत यांचा विचार करून आर्थिक शिस्तीचे पालन करत राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व समाजातील अन्य घटकांचे रास्त अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आहे. आजच्या मंदीच्या वातावरणात अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याचं आव्हान स्वीकारतच राज्य शासनाला पुढील वाटचाल करावी लागणार आहे, याचे भान आम्हाला आहे. अध्यक्ष महोदय, इथल्या या आधीच्या किंवा दिल्लीतल्या सरकारला दोष देण्यासाठी हे मांडलेलं नाही, फक्त वस्तुस्थिती मांडली आहे. उगीच गैरसमज करून घेऊ नका. कवी हरिवंशराय बच्चन यांनी सांगितलं आहे, असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. शासनाने अत्यंत सोपी, सुलभ, शेतकऱ्यांना हेलपाटे न घालता लाभ घेता येईल अशी सुटसुटीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प पीक कर्जाचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी 2015-16 ते 2018-19 या कालावधीत घेतलेले व दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत खात्यावरील मुद्दल व व्याज यांची रुपये 2 लाखाहून अधिक नाही अशी थकीत व परतफेड न झालेली रक्कम माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2019-20 मध्ये या प्रयोजनार्थ रुपये 15,000 कोटी एवढी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन 2020-21 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 साठी आणखी 7,000 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित असून त्याद्वारे 22,000 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध होईल. कर्जमाफीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9,035 कोटी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगाम 2020च्या आधी ही रक्कम वर्ग करण्यात येईल, जेणेकरून ते नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतील. याशिवाय आणखी 2 योजना मी प्रस्तावित करीत आहे. त्यात पुढील प्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले कर्ज, त्यांचे मुद्दल व व्याजासह रुपये 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता योजना म्हणून दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी थकबाकी कर्जापैकी शासनातर्फे रुपये 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी रुपये 2 लाखावरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासनातर्फे रुपये 2 लाखाची लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या वर्षात पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत पूर्णतः नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनी सन 2018-19च्या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येईल. मात्र सन 2018-19 या वर्षात घेतलेल्या व त्यांची पूर्णतः परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम
50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेइतके प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. जुलै ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे तसंच ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे 2 ज्ञापनाद्वारे रुपये 14,496 कोटी रकमेची मागणी केली. केंद्र शासनाने त्यापैकी फक्त 956 कोटी 13 लाख रक्कम मंजूर केली. मात्र केंद्राकडून मदत प्राप्त होण्याची वाट न बघता आपल्या शासनाने स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत केली, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला शेतकरी सध्या सर्वाधिक अडचणीत आहे. आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आम्ही येणाऱ्या काळासाठी उभं करतो आहोत. तेही मोठ्या संख्येने अटी शर्तीत न अडकता. पूछ अगले बरस में क्या होगा, मुझसे पिछले बरस की बात न कर, ये बता हाल क्या है लाखों का, मुझसे 2, 4, 10 की बात न कर. प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही केंद्राची अनेक उणीवा असलेली पीक विमा योजना आहे. ही योजना केंद्राची असली तरी या योजनेत राज्याला मोठ्या प्रमाणावर स्वतःचा निधी द्यावा लागतो. नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी मिळत नाही. या संदर्भात प्रचलित असलेले निकष, विमा कंपन्यांशी होत असलेले मतभेद, तक्रारी, मोबदला मिळण्यास होत असलेला विलंब यावर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्रिस्तरीय अभ्यास गट नेमण्यात आला आहे. या मंत्री गटाच्या शिफारसीनुसार योजनेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल व वन्य प्राण्यांच्या पासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाईचा समावेश पीक विमा योजनेत करता येईल का, याबाबत देखील हा अभ्यास गट विचार करेल. पीक विमा योजनेसाठी सन 2020-21 वर्षात रुपये 2034 कोटी निधी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आधारभूत किमतीवर राज्यात आपल्या यंत्रणाद्वारे कापूस खरेदीची योजना राबवण्यात येते. केंद्रीय योजना असूनही योजनेतील कापूस खरेदीसाठी महाराष्ट्र कापूस पणन महासंघाने घेतलेले 1,800 कोटी कर्जास राज्य शासनाने हमी दिली आहे. महासंघाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या मोबदल्यापोटी 2,665 कोटी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकरता शाश्वत सिंचन हा प्रभावी उपाय आहे. राज्यामध्ये सद्यस्थितीत 313 प्रकल्प अपूर्ण आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत 26 तर बळीराजा जलसंजीवनी योजनेत 91 प्रकल्पाचा समावेश आहे. आपण सिंचन प्रकल्पांना प्राधान्यक्रम निश्चित करून ते कालबद्धरित्या पूर्ण करण्याचं नियोजन आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागासाठी सन 2020-21 मध्ये रुपये 10,235 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यात विविध योजनांमधून जलसंधारणाची कामं करण्यात आली आहेत. मात्र त्यांचा देखभाल व दुरुस्ती अभावी या योजनांमधून आवश्यक तेवढा जलसंचय होत नाही. अशा सुमारे 8,000 जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन केल्यास विकेंद्रित जलसाठे निर्माण होतील, भूजल पातळीमध्ये वाढ होईल, तसेच संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होईल. त्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम राबवण्याचे आम्ही अध्यक्ष महोदय ठरवलेले आहे. मृद व जलसंधारण विभागाकरता रुपये 2,810 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवलेला आहे. राज्यातील ऊस पिका व्यतिरिक्त इतर पिकांच्या करता ठिबक सिंचन बसवण्याकरता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 80% व भूधारक शेतकऱ्यांना 75% अनुदान देण्यात येते. ही योजना राज्यातील काही निवडक तालुक्यामध्ये राबवण्यात येत होती. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून ती आता राज्यात सर्वत्र लागू करण्यात येईल. साखर कारखान्यांना सहभागी करून घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत देऊन ऊसाखाली येणारी शेती येत्या 3 ते 4 वर्षात पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मागील 2 वर्षापासून उर्वरित महाराष्ट्रात शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देण्याची कार्यवाही आता सुरू करण्यात येत आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत ग्राहकांच्या वीज भारानुसार कमी क्षमतेची रोहित्रे बसवली जातात.
त्यावरून 1 किंवा 2 ग्राहकांना सर्व्हिस लाईनद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. ही योजना यापुढे आशियाई विकास बँकेच्या कर्ज सहाय्यातून संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात येणार आहे. शेतीसाठी रात्री वीज पुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पुढील 5 वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे एकूण 5 लाख सौर कृषी पंप बसवण्यात येतील अशी नवीन योजना राबवण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेसाठी सुमारे 10,000 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. येत्या 5 वर्षात अर्थसंकल्पाच्या व अन्य माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी 2020-21 मध्ये 670 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. देवी मंदिर कोराडी परिसर नागपूर येथील नाविन्यपूर्ण ऊर्जा पार्क तयार करण्याचे प्रस्तावित आहे. साकोली जिल्हा भंडारा येथे नवीन कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. कोकण विभागातील प्रमुख नगदी पीक असलेल्या काजू फळ पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देण्याकरता सन 2020-21 मध्ये रुपये 15 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. राज्यात निमखारे पाणी क्षेत्रात कोळंबी उत्पादनास चालना देण्याची आवश्यकता आहे. कोळंबी प्रकल्पासाठी शासकीय खाजण जमिनी देण्याचा सध्याच्या धोरणात बदल प्रस्तावित आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना कोळंबी उत्पादनासाठी शासकीय खाजण जमीन सुलभरित्या उपलब्ध होईल अशा पद्धतीने त्यात बदल करण्याचा शासनाचा विचार आहे. सागरी निमखारे पाणी व पिंजरा पद्धतीने गोड्या पाण्यात करावयाच्या मत्स्योत्पादनास चालना मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतील जास्तीत जास्त निधी राज्यास उपलब्ध व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहन या तत्वावर स्वतंत्र योजना सुरू करण्यात येईल. सन 2020-21 या वर्षात कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय या विभागास कार्यक्रमावरील बाबींवरील खर्चासाठी 3,254 कोटी इतका प्रस्तावित आहे. राज्यातील रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत तुतीची लागवड ही बाब समाविष्ट करण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. रेशीम कीटक संगोपनगृहाकरता तसेच रुपये 1 कोटी पर्यंतच्या रेशीम धागा मशिनरी करता अनुदान देण्यात येईल. 27 अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना मिळणाऱ्या प्रति युनिट विजेच्या अनुदानात आणखी 75 पैसे वाढ करून ते अनुदान रुपये 4 रुपये 15 पैसे प्रति युनिट करण्यात येईल. सहकार, पणन, वस्त्रोद्योग या विभागास रुपये 7,995 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. कोकणचा विकास आमच्या सरकारसाठी प्राधान्याचा विषय आहे. कोकणाची अर्थव्यवस्था, फळबाग विकास, पर्यटन, मत्स्य व्यवसाय या बाबींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दळणवळणाची आवश्यकता म्हणून कोकणासाठी सागरी महामार्गाचे नियोजन करण्यात आले असले तरी या महामार्गास अद्याप मूर्त स्वरूप देण्यात आलेले नाही. रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. या महामार्गावरील बाणकोट, केळशी, दाभोळ व जयगड येथे खाडीवर पूल बांधून या संपूर्ण महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल. यासाठी अंदाजे 3,500 कोटींची आवश्यकता आहे. येत्या 3 वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्याचा आमच्या सरकारचा निश्चय आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कालबद्ध पद्धतीने करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगलोर व मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह रुपये 15,000 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या 4 वर्षात हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, कालच राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली. गडकरी साहेबांनी आपल्याला 1200 कोटी सेंट्रल रोड फंड मधून द्यायचं महाराष्ट्राला कबूल केलेलं आहे आणि त्याबद्दल मी नितीन गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो. त्याचा निश्चितपणे राज्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा जो रिंग रोड आहे त्याची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्याकरता खर्च करा. बाकीचा सगळा 8 पदरी 10 पदरी रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून करून देण्याचा पण सूतोवाच काल गडकरी साहेबांनी तिथं कबूल केलेला आहे.
त्याबद्दल तमाम माझ्या विधिमंडळाच्या वतीनं मी नितीन गडकरी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. साहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग योजनेचा योग्य आर्थिक ताळेबंद मागील शासनाच्या काळात होऊ शकला नव्हता. या शासनाने स्वतःच्या निधीतून 8,500 कोटी प्रकल्पाच्या भागभांडवलासाठी उपलब्ध करून दिल्याने प्रकल्पाच्या व्याजातील रकमेमध्ये रुपये 2,500 कोटी पर्यंत बचत होईल. तसेच प्रकल्पाची वित्तीय जोखीमही कमी झाली आहे. या महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय झाला असून आगामी वर्षात त्यापैकी 4 कृषी समृद्धी केंद्रे मूर्त स्वरूपामध्ये येतील. नागरी भागातील विकासासाठी मी नवीन योजना जाहीर करीत आहे. राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत असलेल्या अनेक शहरातील मुख्य बाजारपेठेचा रस्ता गैरसोयीचा ठरतो. या रस्त्यावर दोन्ही बाजूस विद्युत तारा जाळे पसरलेले असून सांडपाणी व्यवस्था व पदपथही नाहीत. या सर्व शहरांतील मुख्य बाजारपेठांच्या रस्त्यांची दर्जोन्नती, रुंदीकरण, सुशोभीकरण करण्यासाठी नागरी सडक योजना ही नवीन योजना राबवण्याचे प्रस्तावित आहे. याकरता 2020-21 मध्ये रुपये 1,000 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो अंतर्गत मान हिंजेवाडी ते शिवाजीनगर या मार्गिके व्यतिरिक्त शिवाजीनगर ते शेवाळेवाडी व मान ते पिरंगुट या 2 नवीन मार्गिका सुरू करण्यात येणार आहेत. वनाज ते रामवाडी या मेट्रो लाईनचे विस्तारीकरण करून वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली तसेच पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकांची लांबी वाढून स्वारगेट ते कात्रज व पिंपरी चिंचवड ते निगडी असे विस्तारीकरण करण्याची योजना आहे. पुणे मेट्रोसाठी गेल्या 5 वर्षात जेवढा निधी देण्यात आला त्यापेक्षाही जास्त निधी यावर्षी देण्यात येईल. राज्यातील मेट्रोच्या कामासाठी 2020-21 या वर्षात एकूण 1,657 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शहरी भागाच्या विकासाप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वाची अशी ग्रामीण सडक विकास योजना मी जाहीर करीत आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासाची 40,000 किलोमीटर लांबीची कामे हाती घेऊन दिनांक 3 सन 2020 ते 24 या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन 2020-21 मध्ये या योजनेसाठी 1,501 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. वसई ठाणे कल्याण या जलमार्गावर मीरा भाईंदर ते डोंबिवली अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरता रुपये 86 कोटी खर्चास तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत प्रवासी जलवाहतुकीसाठी तसेच पर्यटकांसाठी रेडिओ क्लब कुलाबा येथे जेटीच्या बांधकामाकरता सन 2020-21 मध्ये रुपये 50 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत किनारपट्टींवरील बंदरांमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वसई, भाईंदर, खारवडेश्वरी, मनोरी, घोडबंदर, नारंगी, मालवण, बोरोली, गोराई व अंबडवे येथे रोरो सेवेसाठी जेटी बांधण्याचे काम प्रगती पथावर असून त्या कामासाठी 2020-21 मध्ये रुपये 65 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2020-21 या वर्षात बंदरे विकास या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 276 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील एकूण 28,006 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 4,252 ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. 1,074 ग्रामपंचायतींना सन 2020-21 मध्ये इमारत बांधण्याच्या करता रुपये 150 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना सन 2024 पर्यंत स्वतःचे कार्यालय असेल आणि त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. सन 2020-21 वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 10,650 कोटी, नगर विकास विभागास रुपये 6,025 कोटी, ग्राम विकास विभागास रुपये 5,877 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला व अमरावती या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानतळ विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय सोलापूर व पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येतील. त्याकरता 2020-21 मध्ये रुपये 78 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. ग्रामीण भागातील जनतेस आरामदायी व सुविधादायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी
महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून त्याऐवजी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाय युक्त बस ग्रामीण जनतेला प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या दर्जेदार मिनी बस खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. येत्या काळात महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बस बदलून त्याऐवजी नवीन बस देण्याचा शासनाचा मानस आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या वेळापत्रकानुसार ये जा करण्यासाठी गरजेनुरूप मार्ग व्यवस्थापन व समय व्यवस्थापन करण्याचे देखील ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यातील जुन्या बस बदलून 1600 नवीन बस विकत घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी महामंडळास रुपये 401 कोटी देण्याचे प्रस्तावित आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या धर्तीवर बेंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्याचा फायदा साताऱ्याबरोबरच सांगली व सोलापूर जिल्ह्यांना पण होईल. या प्रकल्पासाठी रुपये 4000 कोटी खर्च अपेक्षित आहे. शासकीय मुद्रणालय काळानुरूप व बदलत्या नवीन तंत्रज्ञानानुसार अद्ययावत यंत्रसामुग्री विकत घेणे, नूतनीकरण करणे यासाठी सन 2020-21 या वर्षात रुपये 25 कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. आरोग्य राज्यात आरोग्य संस्थांच्या 187 इमारती, बांधकामे किंवा विशेष दुरुस्त्या वर्षानुवर्ष रखडलेल्या आहेत. आमचे शासन एक धडक मोहीम घेऊन अपूर्ण सर्व कामे पुढील 3 वर्षात पूर्ण करणार आहे. राज्यात 11 जिल्हा रुग्णालय, 21 स्त्री रुग्णालय, 21 उपजिल्हा रुग्णालय, 603 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 6105 उपकेंद्रे याची कमतरता आहे. या आरोग्य संस्थांची कमतरता नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे येत्या 5 वर्षात दूर करण्याचे शासनाने ध्येय आहे. पुरेशा डॉक्टरांची सेवा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील आरोग्य संस्थांच्या मध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि विशेष तज्ञांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने सार्वजनिक प्राथमिक आरोग्य सेवेसाठी रुपये 5000 कोटी आणि वैद्यकीय शिक्षणाकरता रुपये 2500 कोटी बाह्य सहाय्य प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले असून त्यास संबंधित बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थेने तत्वतः मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये 33 डायलिसिस केंद्रे कार्यरत असून आणखी 20 केंद्रे कार्यान्वित होत आहेत. डायलिसिस आवश्यक असणाऱ्या कोणत्याही रुग्णांना राज्यात 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करावा लागू नये या दृष्टीने 2 ते 3 तालुक्यात एक असे प्रमाण ठरवून राज्यात नवीन 75 डायलिसिस केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यातील आरोग्य संस्थांकडील जुन्या झालेल्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका 2 वर्षात पूर्णतः बदलण्याचे शासनाने ठरवले आहे. यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी रुपये 25 कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या 493 वरून 1000 एवढी वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत फारशा वापरल्या न जाणाऱ्या 127 उपचारांना कमी करून नव्याने 152 उपचार प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात गुडघा व खुबा बदलाच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. त्यामध्ये या योजनेअंतर्गत आता 996 प्रकारचे उपचार उपलब्ध होतील. राज्यातील 4 आकांक्षित व आदिवासी जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय आस्थापनांना एक श्रेणी वाढ करून वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल. या योजनेसाठी सन 2020-21 मध्ये 515 कोटी तरतूद प्रस्तावित आहे. राज्यात पॅलेटिव्ह केअरची आवश्यकता असणारे सुमारे 10 लाख रुग्ण आहेत. पॅलेटिव्ह केअर संबंधी नवीन धोरण निश्चित करण्यात येईल. त्यासाठीच्या धोरणांमध्ये सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच शासकीय वैद्यकीय आस्थापनांना सामावून घेण्याचा विचार करण्यात येईल. गुटखा, पान मसाला व इतर तत्सम पदार्थामुळे मुखाचे कर्करोग, अन्न नलिका व पोटाचा कर्करोग असे जठर, आतडी व श्वसना संबंधी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरुणांमध्ये वाढती असलेली व्यसनाधीनता लक्षात घेता प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणा शासकीय यंत्रणांना देण्यात आलेले आहे.
पाटण जिल्हा सातारा येथे ग्रामीण रुग्णालय तसेच साकोली जिल्हा भंडारा येथे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांच्या रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सातारा, अलिबाग, अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन 2020-21 पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. सन 2020-21 करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 118 जागा वाढवण्यात येणार आहेत. सन 2020-21 या वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 2456 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 950 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. शालेय शिक्षण वाबळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे ही जिल्हा परिषदेच्या शाळा उच्च दर्जाची शाळा म्हणून नावारूपास आली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा करण्याचा शासनाचा मानस आहे. पुढील 4 वर्षात प्रत्येक तालुक्यात किमान 4 आदर्श शाळा अशा राज्यात एकूण 1500 शाळांना आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणले जाईल. शासकीय शाळांमध्ये मूलभूत सोयी सुविधांसह गुणवत्ता वाढी करता स्टेट ऑफ द आर्ट अध्ययन सुविधा, स्मार्ट क्लासरूम, सुसज्ज वाचनालय, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी युक्त शालेय संकुल तयार करण्याचे शासनाने ठरवले आहे. हा प्रकल्प तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे रुपये 5000 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्याचे शासनाने ठरवलेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील ज्या मराठी बांधवांना मराठी माध्यमाच्या शाळांना नेटाने चालवलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून या शाळांना आर्थिक मदत व्हावी यासाठी विशेष बाब म्हणून रुपये 10 कोटी एवढे सहाय्य करण्यात येईल. तसेच कर्नाटकात मराठी भाषिक वर्तमानपत्रांना सहाय्यभूत ठरावे म्हणून मराठी वर्तमानपत्रात जाहिराती देखील देण्यात येतील. रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सन 2020-21 या आर्थिक वर्षात रुपये 11 कोटी अनुदान देण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत प्रशिक्षण योजना राबवण्यात येईल. तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा रुपये 1 कोटी वरून 5 कोटी एवढी वाढवण्यात येत आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा 8 कोटी वरून 25 कोटी रुपये आणि विभागीय क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 24 कोटी वरून 50 कोटी इतकी वाढवण्याचे प्रस्तावित आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंची उत्तम कामगिरी करता पुणे येथे ऑलिम्पिक भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन व भारतीय फुटबॉल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर 2020 मध्ये नवी मुंबई येथे होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धांसाठी शासनाकडून आवश्यक ते अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा व कै भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या महत्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांच्या अनुदानात रुपये 50 लाखावरून पाऊण कोटी इतका वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी व खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रकाराला पण प्रोत्साहन देण्यास देखील होईल. सन 2020-21 या वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 2525 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेत 125 वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखिताचे डिजिटायझेशन करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास रुपये 5 कोटी विशेष अनुदान देण्यात येईल. एशियाटिक सोसायटीलाही यासाठी विशेष अनुदान देण्यात येईल. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय रत्नागिरी, कराड, औरंगाबाद आणि शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय रत्नागिरी, पुणे, नागपूर येथील शासकीय संस्थांमध्ये 12 उत्कृष्ट केंद्र
स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2020-21 या वर्षात उच्च व तंत्र शिक्षण या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 1300 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या तरुण पिढीच्या दोनच मागण्या आहेत. एक, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यपूर्ण रोजगार. तरुणांच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही येत्या 3 ते 5 वर्षासाठी मोठ्या महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही या सर्व योजना यशस्वी पूर्ण करू असा विश्वास मला वाटतो. आर्थिक मंदीच्या सावटाखाली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक युवतींना रोजगारक्षम करून प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान 10वी उत्तीर्ण झालेल्या युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना कार्यान्वित. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन मिळून 5 वर्षात 10 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणे ही सध्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार पारंपरिक उद्योगांसोबत नवनवीन उद्योग व सेवा क्षेत्रे उदयास आली आहेत. ई कॉमर्स, कॉल सेंटर, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, फिनटेक, टेलिकॉम, टेक्सटाईल आदी समावेश त्यात आहे. राज्यातील युवक युवतींना या क्षेत्रासाठी प्रशिक्षण देऊन नवीन उद्योगांमध्ये रोजगारक्षम बनवणे ही आता काळाची गरज आहे. या योजनेची मुख्य वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. ही योजना वय 21 ते 28 पर्यंत सुशिक्षित बेरोजगारांसाठी लागू करण्यात येईल. शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 मधील तरतुदीनुसार पारंपरिक व नवीन उद्योग क्षेत्रांमध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत दरमहा प्रति शिकाऊ उमेदवार देय विद्या वेतनाच्या 75% किंवा 5,000 यापैकी कमी असलेली रक्कम खासगी आस्थापनांना अदा करण्यात येईल. त्यासाठी प्रति उमेदवार रुपये 60,000 इतका वार्षिक खर्च करण्यात येईल. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेत राज्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांसाठी शासनाकडून 100% विद्यावेतन देण्यात येईल. या योजनेच्या सुलभ पण प्रभावी, जलद परंतु पारदर्शक अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येईल. या योजनेकरता आगामी 5 वर्षासाठी रुपये 6,000 कोटी इतका अंदाजित खर्च आहे. ही योजना येत्या 15 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात येईल. महाराष्ट्र नवीन उद्योग यावेत यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे हे शासनाचे धोरण आहे. या धोरणातील त्रुटी दूर करून त्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेशक कायदा करण्याचा शासनाचा मानस आहे. स्थानिक भागामधल्या मुलांना 80% नोकरी मिळाली पाहिजे. त्याकरता अध्यक्ष महोदय आम्ही कायदा करतो. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करून कायदा नाही ठीक आहे, तुम्हाला बोलायला संधी आहे. दर्जाचं आधुनिक कौशल्य केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी खासगी क्षेत्रातील उद्योजकांकडून सुमारे 12,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य शासनाकडून यासाठी 3 वर्षात 1,500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगाकरता कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पैशाअभावी खंड पडू नये यासाठी आता महामंडळामार्फत शैक्षणिक कर्जही उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2020-21 या वर्षात रुपये 50 कोटी नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील युवक युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचा रोजगार व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यात राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नव उद्योजकांना स्वयंरोजगार प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत 15 ते 35% अनुदान देण्यात येते. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 1 लाख उद्योग घटक स्थापित होऊन
त्याद्वारे प्रतिवर्षी 1.5 ते 2 लाख रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. सन 2020-21 या वर्षात या बाबींकरता रुपये 130 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2020-21 या वर्षात कौशल्य विकास व उद्योजकता या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 501 कोटी, उद्योग व ऊर्जा आणि कामगार या विभागास 8,547 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील लोकसंख्येमध्ये 60% अधिक असलेल्या महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प यावर्षी प्रथमच सादर करण्याचे प्रस्तावित आहे. शासनाच्या उपाययोजना महिला तृतीयपंथी व बालकांना होणाऱ्या लाभांचे व संबंधित योजनांचे त्यातून सातत्याने मूल्यमापन करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपल्या पहिल्या महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण झाली. राज्यातल्या महिलांच्या सबलीकरणाचा एक टप्पा पार पडला. केशव खटिंग नावाच्या कवीने त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. माय झाली सरपंच, दोरी झेंड्याची ओढीते, सावित्रीच्या रांगोळीचा एक ठिपका जोडीते. हे ठिपके जोडताना आपल्याला ही चळवळ पुढे नेली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे. राज्यातील महिला बचत गटाच्या चळवळी गतिमान करून महिलांना रोजगार व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्य शासनामार्फत करावयाच्या एकूण खरेदीतील सुमारे 1,000 कोटी पर्यंतची खरेदी प्राधान्याने महिला बचत गटाकडून करण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी शासनाच्या निर्णयानंतर खरेदी धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचं पण शासनाने ठरवलेले आहे. महिला सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक योजना राबवण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. महिला आयोगाचे कार्यालय राज्याच्या प्रत्येक विभागीय आयुक्त स्तरावर स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात येईल. या पोलीस ठाण्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी महिलाच असतील. या पोलीस ठाण्यामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही महिलेस तक्रार करता येईल. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीबाबत तपास करण्याचे विशेष तपास पथक निर्माण करण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांच्या मध्ये न्यायालयात शासनाची बाजू मांडण्याच्या करता महिला शासकीय अभियोक्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. महिलांवर अत्याचार घडू नये, दुर्दैवाने घडलाच तर गुन्हेगारावर वचक राहावा. तसेच पुढे जलद न्यायाकरता कडक कायदा करण्याची शक्यता आजमावण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात जाणीव जागृती निर्माण करण्याकरता सर्व माध्यमिक शाळातील किशोरवयीन मुलींना माफक दरात दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याकरता सर्व माध्यमिक शाळांमध्ये यंत्रे बसवण्याचे नियोजन आहे. सन 2020-21 या वर्षाकरता रुपये 150 कोटी याकरता उपलब्ध करून देण्यात येतील. अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला स्मरून गुरुकुंज मोंजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल. ज्यामध्ये महिला बाल कल्याण, समाज कल्याण व इतर सामाजिक विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. एकात्मिक बाल विकास योजना शालेय शिक्षण विभागामार्फत शासकीय व अनुदानित शाळांना दिली. इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना पोषण आहार तसेच आदिवासी विकास विभागामार्फत भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात येतो. या योजनेसाठी अनुक्रमे 1,212 कोटी रुपये, 600 कोटी रुपये व 204 कोटी रुपये एवढी तरतूद प्रस्तावित आहे. या योजनांमध्ये पारदर्शकता आणून योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2020-21 वर्षात महिला व बाल विकास या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 2,110 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत 6 महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर 10 रुपये थाळी भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या योजनेत प्रत्येक केंद्रावर रोज 500 जणांचं भोजन उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. योजनेतून लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित असून या योजनेचा इष्टांक 1 लाख थाळी एवढा करण्यासाठी
सन 2020-21 करता रुपये 150 कोटी नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2020-21 या वर्षात अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागास कार्यक्रमावरून बाबींच्या करता रुपये 300 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. मराठवाडा विभागातील सतत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडची आखणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यातील अधिक टंचाईग्रस्त काही तालुक्यांसाठी उजनी तथा जायकवाडी धरणातून प्रकल्प अंमलबजावणी नियोजित आहे. त्याकरता सन 2020-21 करता रुपये 200 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. देशातील सर्व घरांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी सुरू केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पुनर्रचनित करून तो जलजीवन मिशन या नवीन कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत केला आहे. राज्यातील एकूण 10,000 नवीन पाणी पुरवठा योजनांचा समावेश या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. याकरता सन 2020-21 या वर्षात रुपये 1,230 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2020-21 या वर्षात पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 2,042 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. मराठी भाषेचा विकास व प्रचार प्रसिद्धी करता मुंबई येथे मराठी भाषा भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. वस्तू व सेवा कर भवन, अप्रत्यक्ष कर संशोधन संस्था आणि लेखा व कोषागार विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी मुंबईत वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरता 2020-21 या वर्षात रुपये 118 कोटी 16 लाख एवढा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुंबई येथे राज्य उत्पादन शुल्क भवन बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 2020-21 या वर्षात 17.5 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्त मुंबईत येत असतात. त्यांचा निवासाची सोय व्हावी म्हणून नवी मुंबई वाशी येथे आरक्षित भूखंडावर सिडकोकडून महाराष्ट्र भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे. राज्यातील विविध ठिकाणी न्यायालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्याकरता 2020-21 या वर्षात 911 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे विषय सध्या गंभीर वळणावर आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्गाकडून वातावरण बदलाचे संकेत मिळत आहेत. वातावरणातील बदलांमुळे जलद गतीने तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम निसर्गावर होतो आहे. हे दुष्परिणाम टाळण्याकरता वनक्षेत्रे वाढवणे, सौर ऊर्जा तसेच पवन ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कृषी क्षेत्रात नवीन जातींवर संशोधन करून अनपेक्षित तापमान बदलास बळी न पडणाऱ्या पिकांच्या जाती प्रसार करणे या व अशा अनेक उपाययोजना राबवण्याचे आवश्यक आहे. याकरता विशेष समर्पित निधीची तरतूद आतापासूनच करणे आवश्यक आहे. त्याबाबत मी अर्थसंकल्पीय भाषणाच्या भाग 2 मध्ये भाष्य करणार आहे. नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाच्या अनुषंगाने नाग, इंद्रायणी, वालधुनी या नद्यांमध्ये सोडणार येणारे सांडपाणी अडवणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, सुलभ शौचालय बांधणे आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 2020-21 वर्षात पर्यावरण विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 230 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. मागील 5 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा दावा करण्यात आला आहे. या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या योजनेची फलनिष्पत्तीचा आढावा घेऊन नवीन वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येईल. 2020-21 या वर्षात वन विभागाच्या कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 1,630 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. वरळी दुग्धालयाच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात येईल. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील पर्यटन सल्लागाराची नेमणूक करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका आकर्षक मत्स्यालयाचा समावेश असेल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 1,000 कोटी रुपये आहे. मुंबईमध्ये देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील विविध पर्यटन विकास कामासाठी सन 2019-20 मध्ये 100 कोटी नियतव्यय देण्यात आला होता. यापुढे दरवर्षी 100 कोटी, येत्या 5 वर्षाच्या करता 500 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईतील हजी अली परिसराचा विकास आराखडाही तयार करण्यात येईल. तसेच सागरी किनारी आणि त्याकरता 10 कोटी निधी देण्यात येईल. तसेच सागरी किनारी पर्यटन विकासाकरता केंद्र शासनाच्या धर्तीवर प्रकल्प तफावत निधी उपलब्ध
करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयामध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलिटी पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर व परिसराच्या विकासासाठी आराखडा मंजूर असून आराखड्यात प्रस्तावित असलेली कामे करण्याकरता आवश्यक नियतवे उपलब्ध करून देण्यात येईल. प्रबोधनकार ठाकरे आणि विख्यात साहित्यिक राम शेवाळकर यांच्याशी संबंधित अचलपूर या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आराखडा तयार करून त्याला निधी देण्यात येईल. राज्यातील मुरुड जंजिरा समुद्र किनारा सुशोभीकरण, औरंगाबाद येथील 3 पुरातन पुलांचे नूतनीकरण व बळकटीकरण, पाटण तालुक्यातील 3 धारी धबधबा, रामगळ धबधबा, घाटमाता ते हुमरळी वॉकिंग ट्रॅक, जंगली जायगड येथील वॉकिंग ट्रॅक, केमसे नाका वॉकिंग ट्रॅक, सज्जनगड ते परळी रोपवे, शिवनेरी किल्ला पर्यटन विकास, माचा जिल्हा रत्नागिरी, नरनाळा किल्ला जिल्हा अकोला, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र जिल्हा कोल्हापूर या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील थंड हवेची ठिकाणं, समुद्र किनारे व पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयी सुविधा करण्यात येतील. सन 2020-21 या वर्षात पर्यटन व सांस्कृतिक कार्य या विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता पहिल्यांदाच 1400 कोटी रुपये इतका नियतवे प्रस्तावित आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विधिमंडळ सदस्यांना मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी दरवर्षी विधिमंडळ सदस्य निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन 2011 मध्ये 1.5 कोटीवरून 2 कोटी इतकी वाढ त्या ठिकाणी मी त्यावेळेस अर्थमंत्री असताना केली होती. आता 2 कोटीवरून 3 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे. आमदार स्थानिक विकास निधीच्या रकमेत वार्षिक 10% रक्कम शासकीय मालमत्ताच्या देखभाली दुरुस्ती करता राखीव ठेवण्याचे प्रयोजन आहे. संयुक्त राष्ट्रामार्फत निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयांतर्गत 2030 पर्यंत काही महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्याचा मानव विकास कार्यक्रम निश्चित उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मानव विकास कार्यक्रमाचे विस्तारीकरण व अधिक प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असून आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या 3 घटकांकरता जिल्ह्याऐवजी तालुका स्तरावर अधिक भर देऊन मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ होण्यासाठी 2020-21 मध्ये रुपये 1000 कोटी नियतवे प्रस्तावित आहे. डोंगरी तालुक्याच्या विकास कामासाठी विशेष तरतूद करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. या प्रयोजनार्थ 2020-21 मध्ये 95 कोटी नियतवे प्रस्तावित आहे. पाचगणी महाबळेश्वर विकासांतर्गत वेण्णा तलावाचं सुशोभीकरण आराखड्याकरता सन 2020-21 मध्ये दोन्ही थंड हवेच्या शहरांच्या करता 100 कोटी इतका नियतवे राखीव आहे. हे करताना पर्यावरणाची जोपासना करून जबाबदार पर्यटनाला चालना देण्यात येईल. सन 2020-21 वर्षात नियोजन विभागास कार्यक्रमावरील बाबींकरता रुपये 4257 कोटी इतका नियतवे प्रस्तावित आहे. राज्यातील 31 सार्वजनिक उपक्रमांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचा लाभ 12,751 कर्मचाऱ्यांना होईल. माणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 100 वर्षापूर्वी झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेच्या स्मरणार्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दापोली येथे महर्षी धोंडो केशव कर्वे, पा. काणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आचार्य विनोबा भावे या भारतरत्नांचे एकत्रित स्मारक, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे स्मारक, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्मृती भवन, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री R. पाटील, लोकनेते कैलासवासी बाळासाहेब देसाई यांचं पाटण जिल्हा सातारा येथील शताब्दी स्मारक, मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील श्री संत चोखामेळा आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक, कोल्हापूर येथील शाहू मिल मध्ये शाहू महाराजांचे स्मारक, स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांचे मौजे वासाळी जिल्हा नाशिक येथील स्मारक, राजगुरु नगर येथील हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक या कामाकरता सन 2020-21 या वर्षाकरता भरीव नियतवे त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. भाऊरगड जिल्हा नांदेड, परळी वैजनाथ,
औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, नरसी नामदेव जिल्हा हिंगोली, पाथरी जिल्हा परभणी, प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ, हजरत ख्वाजात शमना मीरा दर्गा मिरज या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार व तत्वे याचा प्रसार करण्याकरता विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबईतील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या मणिभवन या वास्तू व संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा मानस आहे. त्याकरता 20-21 या वर्षात आर्थिक वर्षात रुपये 25 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2020 चे महाराष्ट्राचे स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष असून विविध कार्यक्रमाद्वारे हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्याकरता सन 2020-21 वर्षात रुपये 55 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे आणि कमी पडला तर अधिक पण देण्याची शासनाची भूमिका आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास रुपये 12 कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी रुपये 4 कोटी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या वर्षी होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं नाट्य संमेलनास देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून ते 10 कोटी रुपये इतके करण्यात येईल. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती उपाययोजनेखाली शाळा आरोग्य सेवा, रमाई आवास घरकुल योजना, विद्यार्थ्यांच्या करता वसतिगृहे, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती योजना यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. प्रज्ञा सूर्य बोधिस्तव भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 1916 ते 1922 या कालावधीत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षण घेतले. या घटनेस सुमारे 100 वर्ष पूर्ण होत असल्याने या संस्थेस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नावे अध्यासन सुरू करण्याचे शासनाने ठरवलेले आहे. पुणे येथे नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या करता 1000 निवासी क्षमतेचे वसतिगृह, मुंबई व पुणे विद्यापीठात मागासवर्गीय मुलं आणि मुलींच्यासाठी प्रत्येकी 500 निवासी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. त्याशिवाय नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, चिंचोली येथील स्मारक तथा साधना केंद्राचे काम पुरेसा निधी उपलब्ध करून पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देऊन पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 9,668 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दात महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण बहुजन समाजाच्या कुस्थितीचं वर्णन केलं आहे. महाराष्ट्राने सामाजिक बदलांचा मोठा टप्पा गाठला असला तरी आजही समाजात अनेक वंचित घटक आहेत. या घटकांच्या अतिशिक्षणाची संधी देणं आपलं कर्तव्य आहे. राज्याचा अर्थसंकल्प करताना आम्ही तो विचार केला आहे. तृतीयपंथीय समाजाच्या कल्याणासाठी तसेच त्यांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, तृतीयपंथींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरता 2020-21 या वर्षात 5 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळास कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यास शासन वचनबद्ध आहे. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अनुसूचित जनजाती उपाययोजनेअंतर्गत आश्रमशाळा, आरोग्य सेवा, वसतिगृह, शासकीय आश्रमशाळा, कायापालट अभियान, नामांकित शाळा व भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. हे सर्व उपक्रम आदिवासी विकास विभागाला सन 2020-21 या आर्थिक वर्षात रुपये 8,853 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मौलाना आझाद मोफत शिकवणी व अन्य योजना, डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाला सहाय्यक अनुदान, राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, राज्यातील अल्पसंख्याक समुदायासाठी युवकांसाठी क्रीडा विषयक योजना,
अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये भोजनाची सुविधा, मुलींच्या वसतिगृहामध्ये भोजनाची सुविधा, पोलीस शिपाई भरतीपूर्व निवासी परीक्षा प्रशिक्षण वर्ग योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागास सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 550 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी ठाणे जिल्ह्यात मुंब्रा कळवा येथे हज हाऊसचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अल्पसंख्याक समुदायातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदव्युत्तर व PhD अभ्यासक्रमासाठी परदेशी शिक्षणासाठी नवीन शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबींच्या करता सन 2020-21 या वर्षाकरता 120 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. प्रत्यक्षात गोरगरिबांच्या मुलामुलींनाच ही मदत मिळेल याची पण खबरदारी अध्यक्ष महोदय आम्ही घेणार आहोत. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत विजा भज विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या करता आश्रमशाळा, विद्यानिकेतन, धनगर समाजासाठी विविध योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्ती मुक्त वसाहत योजना, इतर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इत्यादी उपक्रम राबवण्यासाठी इतर मागासवर्ग व बहुजन विकास विभागास सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 3000 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेची स्वायत्तता बाधित ठेवून संस्थेच्या कामासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. या संस्थेसाठी सन 2020च्या अर्थसंकल्पात रुपये 50 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2019-20 या योजनेअंतर्गत रुपये 9000 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी रुपये 800 कोटी इतका वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे. सन 2020-21 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी रुपये 9800 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध होणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील नियतव्ययापैकी 3% निधी पुढील 2 वर्षाकरता पोलिसांच्या वाहनाकरता राखीव ठेवण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी व अंगणवाडी बांधकामासाठी विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2020-21 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम रुपये 1,15,000 कोटी इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती उपाय योजना रुपये 9,668 कोटी, तर आदिवासी विकास योजना रुपये 8,853 कोटीचा नियतव्यय समावेश आहे. सन 2019च्या अंदाजपत्रकात महसुली जमा रुपये 3,14,640 कोटी अपेक्षित आहे. मात्र यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे यावर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या राज्य हिश्शाच्या कराच्या रकमेत रुपये 8,453 कोटी घट झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महसुली जमेचे सुधारित अंदाज 3,09,880 कोटी निश्चित करण्यात आले आहे. सन 2019-20 या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये 3,78,600 कोटी व सुधारित अंदाज 3,90,787 कोटी इतके असून शेतकऱ्यांना केलेली भरीव मदत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी इत्यादी कारणामुळे सन 2019-20 या वर्षाच्या खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे. सन 2020-21 या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा रुपये 3,47,457 कोटी व महसुली खर्च 3,56,968 कोटी अंदाजित केला आहे. परिणामी रुपये 9,511 कोटींची महसुली तूट येत आहे. सध्या अर्थव्यवस्थेवर संतपणा असल्याच्या काळात लोककल्याणकारी योजना खर्च करणे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे अपरिहार्य ठरत असल्याने ही तूट स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. राज्याच्या विकासासाठी जी उद्दिष्ट निश्चित केली आहेत त्याच्या पूर्तीसाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करेल अशी ग्वाही या सभागृहास व राज्यातील जनतेला देऊन आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 कडे त्या ठिकाणी वळतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने आता अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2019-20 च्या आर्थिक वर्षासाठी कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट
रुपये 2,16,824 कोटी आहे. यापैकी वस्तू व सेवा कर, ज्याला आपण जीएसटी म्हणतो, मूल्यवर्धित कर व्हॅट, केंद्रीय विक्री कर सीएसटी, व्यवसाय कर इत्यादी मुख्य करांसाठी कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट रुपये 1,44,276 कोटी आहे. मला विश्वास आहे हे कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. राज्यातील उद्योग क्षेत्राद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. महाराष्ट्रात पूर्वीपासून उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने राज्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. त्यामुळेच देश पातळीवर महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात सातत्याने अग्रेसर राहिलेले आहे. सद्यस्थितीत देश पातळीवर आर्थिक मंदी असल्यामुळे राज्यातील विविध उद्योग आर्थिक विवंचनेतून जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील उद्योगांना चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मितीमध्ये वाढ व्हावी यासाठी मी खालील कर सवलत प्रस्तावित करीत आहे. कर सवलतीचे प्रस्ताव. मुद्रांक शुल्कामध्ये राज्यातील बांधकाम क्षेत्रात असलेली मंदीची परिस्थिती पाहता या क्षेत्रात चालना देणे आवश्यक आहे. म्हणून मी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्या वेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क व इतर निगडीच्या भारामध्ये पुढील 2 वर्षाकरता 1% सवलत देण्याचे प्रस्तावित करीत आहे. राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी मी औद्योगिक वापरातील वीज शुल्कामध्ये 9.3% 7.5% करण्याचे प्रस्तावित करीत आहे. वरील कर सवलतीमुळे राज्यात दरवर्षी 2,500 कोटी इतकी महसुली तूट होणे अपेक्षित आहे. जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या विषयाची सध्या गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमानात जलदगतीने वाढ होत असून नद्या, जमीन, वने, हवा इत्यादीवर विपरीत परिणाम होत आहे. परिणाम स्वरूप काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तसेच पावसाळा संपल्यानंतर पण बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारा पडत आहेत. पुढील काळात हवामान बदलाचे अभ्यासाचे धोरण ठरवून त्यांची उपयुक्तता सामान्य शेतकरी आणि नागरिक यांना कशी होईल याकरता नियोजन करणे आवश्यक आहे. शासनातर्फे येत्या काळात अनेक पर्यावरण पूरक कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये वनक्षेत्र वाढवणे, नागरी वनीकरण, अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे, पाण्याच्या स्रोतांचे जतन संवर्धन करणे, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, नद्यांचे प्रदूषण रोखणे इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे. सदरचे कार्यक्रम हाती घेण्यासाठी शासनाला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. याकरिता आतापासून विशेष समर्पित निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. पेट्रोल व डिझेल विक्रीवरील मूल्यवर्धित करात वाढ करून वरील पर्यावरणपूरक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लागण्यात येणाऱ्या समर्पित निधीची तरतूद करण्यासाठी मी पेट्रोल डिझेल विक्रीवर सध्या अस्तित्वात असलेल्या कराच्या दराव्यतिरिक्त अतिरिक्त ₹1 प्रति लिटर मूल्यवर्धित कर आकारण्याचे प्रस्तावित करत आहे. त्यामुळं शासनास सुमारे 1,800 कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. मगाशी 2,500 कोटीची सवलत दिली, 1,800 कोटी ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. त्याप्रमाणे शासनास हरित निधी, ग्रीन फंड या नावाने विशेष समर्पित निधीची निर्मिती करेल व प्रस्तावित कर वाढी मधून गोळा होणारा अतिरिक्त महसूल सदरील हरित निधी यामध्ये वर्ग केला जाईल. हरित निधीची रक्कम शासन पर्यावरण संवर्धन व जतनाचे, विशेषतः मलनिस्सारण व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यासाठी खर्च होईल. वरील प्रस्तावांना सन्माननीय सभासदांचा पाठिंबा असेल असा माझा विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यासाठी अत्यंत आशादायी अर्थसंकल्प मी मांडला आहे. अर्थसंकल्पाचं माझं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आपणही सगळे त्याच पद्धतीने याकडे बघाल असा मला विश्वास वाटतो. तरीही कवी सुरेश भट यांच्या भाषेत मी एवढंच म्हणेन, हाच माझा देश, ही माझीच माती, येतेले आकाशही माझ्याच हाती, आणला मी उद्याचा सूर्य येथे, लावती काही करंटे सांज वाती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2020 सन 2021 च्या अर्थसंकल्प सभागृहास सन 2020-2021 च्या अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सुटकेसह
सन्माननीय सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे तळमजल्यावरील वितरण केंद्रावर करण्यात आलेली आहे. सन्माननीय सदस्यांनी वितरण केंद्रावर सदर प्रकाशने घ्यावी. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 11 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.